नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये केशर आंबा दाखल झालेला आहे आणि दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये येणारा हा केशर आंबा यावर्षी फेब्रुवारीमध्येच मार्केटमध्ये दाखल झालाय। त्यामुळे आंबा खवय्यांना फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच केशरची चव चाखायला मिळणार आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी खरीपामधील नुकसान भरून काढण्यासाठी टोमॅटोची लागवड केली। मात्र बाजारामध्ये टोमॅटोला 5 ते 10 रुपये दर मिळतोय आणि त्यामुळे केलेला खर्च सुद्धा निघत नाहीये। शेतकरी आर्थिक संकटात आहेत। सोलापूरच्या करमाळामध्ये तुरीच्या पिकाला चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा लागली आहे। बाजारामध्ये तुरीचा 3 ते 3.5 हजारांनी भाव घसरला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। मागील वर्षी तुरीला 11,500 रुपयांचा दर मिळाल्यानं यंदा तुरीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे। वाशिम जिल्ह्यामधील सीसीआयच्या 3ही कापूस खरेदी केंद्रांवरची खरेदी मागील 5 दिवसांपासून बंद पडून आहे। सीसीआयच्या गोदामामध्ये जागा शिल्लक नसल्यानं खरेदी तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। जालन्याच्या तीर्थपुरी गावामधील परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढलेला आहे आणि वन्य प्राण्यांमुळे पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होतीये, नासाडी होतीये। वन विभागाने तातडीने लक्ष वेधून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत। राजापूर तालुक्यामध्ये काजू बिला 160 रुपये दर मिळालेला आहे आणि हा दर शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे। त्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। केंद्राकडून तुरीच्या खरेदीला 22 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अद्यापही तूर खरेदीला सुरुवात झालेली नसून अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। खुल्या बाजारामध्ये तुरीला 7,125 रुपये दर मिळतोय। राज्यातील 92,55,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्राकडून या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। सांगली जिल्ह्यामधील वसंतदादा मार्केट यार्डामध्ये नवीन हळदीच्या मुहूर्तावर सौदे काढण्यात आलेले आहेत आणि नव्या हळदीला प्रति क्विंटल 21,300 रुपये दर मिळालेला आहे। हंगामाच्या प्रारंभी हळदीला चांगले दर मिळालेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान सुद्धा व्यक्त केलंय। रायगडमध्ये केला जाणारा पोपटी हा पदार्थ सध्या मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ला जातोय आणि या पोपटीसाठी लागणाऱ्या वालाच्या शेंगांचे दर 70 ते 80 रुपये किलोवर गेलेत। सध्या बाजारामध्ये वालाच्या शेंगांची आवक कमी येत असल्यानं शेंगांचे दर वाढले असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। नाशिकच्या चांदवडमधील पुणेगाव दरवाडीमधील कालव्याचं कामकाज शेतकऱ्यांकडून बंद करण्यात आलंय आणि यावेळी कालव्याला गळतीच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याची शेतकऱ्यांनी मागणी सुद्धा केली आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहामध्ये राज्यामधील 9 साखर कारखान्यांची गाळप हंगाम बंद केलेली आहेत आणि सोलापूरमध्ये 7 तर नांदेडमध्ये 2 कारखान्यांचा हंगाम संपलेला आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र वगळता फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत बहुतांशी साखर कारखाने बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।